तर हा बघा सूरज काय काय घेऊन आलाय स्पेशल आलू टिक्की चाट. हे नीता अंबानी मॅडमने पण हेच खाल्ला होता काय? काय माझ्याशी बोलणं सोडलं तिने, आता बोलत नाही ती माझ्याशी. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग परेश. गुड मॉर्निंग. किती वाजलेत? सकाळीचे 3 वाजलेत आणि आम्ही निघालोय दर्शनाला. सूरजला उठवायलाच आम्हाला 2 तास लागले, नाही तर अजून लवकर निघालो असतो. सूरज झालंच ना रेडी? हो चला. सर्वात आधी परेश उठला, नंतर मी उठलो आणि 2 तास आम्हाला याला उठवायला लागले. रेडी? रेडी रेडी. चल, नीट टाळा लावा आणि लिफ्ट बघा, डायरेक्ट फास्ट अँड फ्युरियस. हर हर महादेव. काल 11 वाजता आलेलो आपण दुपारी परेश, काय गर्दी होती. आणि आता सकाळीचे 3 वाजता बघा पूर्ण रिकामी, पण लाईन मध्ये मंडळी बसलीत. हे लाईन आहे रात्रभर, मला वाटतं लाईन मध्ये थांबलेत दर्शनासाठी. हर हर महादेव. वाराणसीचा जो मंदिर आहे त्याच्या दर्शनासाठी बघा. सूरज, आज काय प्लॅन आहे? काल तू भरपूर सारे घाट दाखवलेस आपल्याला, आज काय आपण फिरणार आहोत? काशी विश्वनाथ मंदिर आणि काळ भैरव मंदिर. काशी विश्वनाथ मंदिर, काल भैरव मंदिर आणि इकडचा जो फेमस चाट आहे काशी चाट, तो पण तुम्हाला आपण दाखवणार आहोत. अंबानी रिलेटेड काहीतरी आहे, ते तुम्हाला हळूहळू समजणार. पण आता आपण दर्शन घेऊया भोलेनाथांचे, हर हर महादेवांचे दर्शन घेऊया. चला मंडळी, 6 वाजलेत आणि आम्ही दर्शन करून आलोय बघा. कसं झालं दर्शन? खूप सुंदर ना, मस्त एकदम हर हर महादेव म्हणत आम्ही गेलो होतो या लाईनीमध्ये आणि सुंदर दर्शन झालं. आणि मंदिर पण खूप छान आहे. आतमधला जो परिसर आहे खूप बघण्यासारखा आहे. नक्की या, जर तुम्ही येताय तर वाराणसी बनारसला नक्की दर्शनाला जावा. शंकरांची पिंडी पण तुम्हाला बघायला मिळते आणि दर्शन पण घेता येते. तर सूरज, एक दर्शन झालं, आता कुठे घेऊन चाललाय? काल भैरव महाराजांच्या दर्शनाला जाऊया. मग त्यानंतर अयोध्या. हर हर महादेव. हे बघा लाईन बघा, सकाळी 4 वाजता लागा, म्हणजे 3-4 तासामध्ये तुमचं दर्शन होते. या टायमाला नंतर माहिती आहे. चला तर काशी विश्वनाथ मंदिरामध्ये गेलो होतो, तेवढीच मोठी लाईन आता काल भैरव मंदिरामध्ये पण आहे. आता परत आम्ही लाईन मध्ये लागलोय. आता दर्शन, जर मोबाईल आला असता तर तुम्हाला दर्शन घडवतो भैरवनाथांचे. बोला भैरवनाथ की जय. दर्शन झालंय आणि लग्नाची वरात पण बघायला भेटली बघा तुम्हाला. लग्न झालंय आणि आता दर्शन करायला चाललेत ते गोपाल मंदिरामध्ये. बघा अशी परंपरा असते, नवरा घोड्यावर आणि नवरी पालखीमध्ये. तर आता लग्न कार्य बघितलं तुम्ही, आता मलाई यो खाऊया. काय फक्त 3 महिन्यासाठी बनते काय हे? थंडीत बनते, फक्त थंडीत बनतो तो मलाई यो. फेस आहे. फेस, हा आपल्या समुद्र किनारी जसा फेस येतो ना तसाच फेस आहे ना. हा एक फेस आणि हा एक फेस, नक्की लक्षात ठेवा. हा फेस चांगला कसं आहे भाई, और तिसरा भी करतो. परेशला आवडलाय म्हणून माझ्यासाठी पण त्यांनी सांगितलंय. मी खाणार नव्हतो. हा, तर सूरज आपल्याला चांगली जागा सुचवत आलाय. आता बघा लांबून फिरवून फेसियो खाऊया आता आपण. काय? मलाई. चला, मलईयो खाऊन झालाय आणि आता आपल्याला दूध पण भेटतोय बघा. हे थंड आहे.
ये ठंडाई से ही बना रहता है क्या ये? लीकेज है। बहुत बहुत धन्यवाद। तो ठंडी में ही मिलता है क्या? से ही बनता है क्योंकि गर्मी में ये बन नहीं पाएगा। गर्मी में गर्म गैस से ये मेल्ट होकर दब जाएगा। और ये बनता है आपके दूध में जो क्रीम होती है उसी को मथ के निकाल के ये उससे बनाया जाता है। मलाई हो। पोटामध्ये जागा नाही पण आलोय आपण राम भंडारा। इकडे आलोय आपण जेव्हापासून तुम्हाला सर्व खाण्याच्याच गोष्टी दाखवते बघा बनारस मधल्या। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोदीजी कुठनं पान खातात आणि पेलवान लस्सी दाखवली। आता बघा सुरुवातीला दूध दाखवला, दूधचा आयटम दाखवला आणि आता बघा कचोरी जिलेबी पुरीसाठी फेमस असलेला तर राम भंडार। आणि गर्दी बघा, सर्व भावी भक्त जे आलेत दर्शनासाठी ते सर्व या कचोरी आणि पुरीचा लाभ घेतात जलेबीचा। बघा जलेबी बनवते जलेबी आणि इथे पुऱ्या लाटते आणि पुऱ्या बनवून देते बघा आणि ती कचोरी। तर गर्दीच गर्दी वाढत चालली आणि आपला नंबर 20वा आहे, वेटिंगला आहे सूरज। किती नंबर चालू आहे? 20वा नंबर आहे ना। काय फेमस आहे इकडे? पुरी आणि पुरी सब्जी आलू कचौड़ी, पुरी सब्जी आलू कचौड़ी जलेबी गुलाब जामुन। बाप रे, बनारस का फेमस दुकान है कचौरी का। आप डेली आते हो? डेली येतात बघा। काय बनते रे अजून? चला तर पुरी भाजी जलेबी आलेली आहे आणि आलू कचोरी अजून आमची बनते। तोपर्यंत मी जागा शोधतो रे बसायला। हा, आणि भरपूर सारे लग्न होतात वाटतं इकडे। अजून एक नवरा बायको चालली बघा। त्यांच्या शॉप मध्ये बसायला जागा नाही, डायनिंग नाही, म्हणून लोक जिथे जागा भेटेल तिथे बसलेत बघा। एक तर ते दूध पिऊन पोट गच्च झालंय आणि बघा सूरज काय काय घेऊन येतोय आमच्यासाठी। या चला आता आलू कचोरी पुरी भाजी सर्व ट्राय करूया आपण। फेमस भंडाऱ्यातला पुरी भाजी ट्राय केली आम्ही आणि इकडची टिपिकल चव आहे ना। हा, हळूहळू जेव्हा सुरुवातीला आपण एक बाईट मारतो तेव्हा बरोबर नाही वाटत, पण हळूहळू आपल्याला चव चांगली आहे, पण नॉट बॅड। म्हणजे सुरुवातीला नाही तुम्हाला आवडणार, पण खाल्ले तर खात राहणार अशी चव आहे। यांच्या इकडची एकदम चव आहे, पण मस्त आहे। पुरी पण एकदम ताजी ताजी गरम गरम आणि भाजी पण मस्त। त्याच्यानंतर खाऊया आपण आलू कचोडी। वेगळी चव आहे, आवडली आम्हाला दोन्ही पण। आणि जिलेबी तर खूप सुंदर आहे, जिलेबी खूप जास्त आवडली। 8 वाजलेत आणि आता लाईन बघा। तर हा विचार नका करू आज शनिवार आहे रविवार आहे म्हणून जास्त गर्दी असेल, पण अशा वीकडेज मध्ये पण भरपूर गर्दी आहे। जर येत आहे तुम्ही 26 तारखेच्या आत तर लवकरात लवकर 4 वाजता लाईन मध्ये लागा, तेव्हाच तुम्हाला दर्शन मिळेल लवकर। मग तुम्ही पूर्ण दिवस फ्री होऊन फिरू शकता, एक्सप्लोर करू शकता। घाटावरती वगैरे भरपूर काही इथं फिरण्यासारखं आहे, ते इथं जाऊ शकता। किंवा पेलवान लस्सी मोदीजींनी जिकडे पान खाल्लाय ते पण ट्राय करू शकता। पण लवकरात लवकर दर्शन घ्या, हेच सांगण्याचा तात्पर्य आहे। सूरज, गंगा आरती बंद आहे ना आता? 26 तारखेपर्यंत बंद आहे ना? हा, पण इकडे आणखी एक फेमस आहे चाट, काशी चाट। तो तुम्हाला मी संध्याकाळी दाखवतो। संध्याकाळी 3च्या नंतर उघडत असतं, दुपारी 3च्या नंतर उघडत असतं। खूप फेमस आहे, नीता अंबानी मॅडम पण गेल्या होत्या। तो पण तुम्हाला काशी चाट भंडारा तो पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। पण लाईन बघा, सध्याची परिस्थिती वाराणसी खचाखच भरलेले आहे आणि फॉरेनरांची पण कमी नाही आहे। आणि श्री काशी विश्वनाथ धाम नक्की जावा मंदिरामध्ये, आवडेल तुम्हाला। आम्ही 4 नंबर गेटने गेलेलो, मस्त होता दर्शन। चला सर्व काय फिरूनशी आता आलोय आम्ही काशी चाट भंडारा, जिथे खास करून नीता अंबानी मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी इकडचा चाट ट्राय केला होता। तेव्हापासून हा चाट एकदम फॉर्ममध्ये आला होता। आता तर म्हणजे सीझन नाही आहे, पण आता महाकुंभ आहे, पण महाकुंभची लोक इकडे येतात त्यामुळे गर्दी आहे। पण असे पण तुम्ही आले तरी पण इकडे तुम्हाला गर्दी बघायला भेटते बघा। तर आपला मित्र परेश आणि सूरज गेलाय इकडचा चाट आणण्यासाठी। बघूया काय काय आणतात। आता गर्दीमध्ये जे काही फेमस आयटम आहेत
ते देतील आपल्याला आणि बघूया. या गर्दीमध्ये आम्हालाही भेटणार नव्हता, पण आपला खारघरचा मित्र आहे देवेनचा मित्र आहे ना तो. देवेंचा मित्र आहे आणि तो असतो खारघरला आणि यांचीच ब्रांच ते लोक नवी मुंबईमध्ये पण काढणार आहेत थोड्या दिवसामध्ये. तेच बोलत होतो आता थोड्यापूर्वी. त्याच्यामुळे भेटते ना आपल्याला. देवेन आपला खारघरचा मित्र आहे, त्याच्यामुळेच आता आपल्याला संधी मिळाली. तर थँक्यू देवेन तुला पण. तर हा बघा सूरज, काय काय घेऊन आलास? त्याला थाली वापस करायची आहे. हे चाट आहे, हे इथलं स्पेशल आलू टिक्की चाट. आलू टिक्की चाट घेऊन आलाय बघा, आलू टिक्की चाट. तर आलू टिक्की चाट भेटलाय बघा आपल्याला. परेश खाऊन बघणार पहिला आलू टिक्की चाट. हे नीता अंबानी मॅडमने पण हेच खाल्ला होता काय? माझ्याशी बोलणं सोडलं तिने, आता बोलत नाही ती माझ्याशी. लग्नाच्या टायमाला परेशला 7-8 कॉल केले, परेशने काय फोनच उचलला नाही. तेव्हापासून त्याच्याशी बोलतच अननोन नंबर उचलत नाही ना मी. या. आपण पण टेस्ट करून बघूया कसं आहे. भारी ना? कसं आहे सूरज? खरंच नीता अंबानी मॅमची जर हेच त्यांनी खाल्लं असेल, खरंच त्यांची टेस्ट एकदम चांगली आहे. आवडलं आम्हाला, असं खातच राहावं असं वाटतं. हे काय आहे सोबत दिलंय ते? तरीवाला आयटम आहे का? पण हे चाट एकदम लाजवाब आहे, मस्त आवडला. तर किया तुम्ही बनारस वाराणसीला येत आहे तर मंदिराच्या जवळच आहे काशी चाट भंडार. सगळे टेस्ट बर्ड जागे झालेत. क्लास. आपल्या इकडे कुठेही असं कुठेही भेटणार नाही. सर्व एकच गोष्ट बोलतात, नीता अंबानी मॅडम आल्या होत्या म्हणून. पण एखाद्याचा पाय गुण बघा, खतरनाक आहे ना. पण खट्टा मिठ्ठा म्हणजे इकडे येऊन तुम्ही जेवण खाऊ नका एक टाइमला तरी चालेल. हे डिफरन्शिएट करू शकत नाही की नेमकी टेस्ट कोणती येते, कशाची येते. भारी येते, भारीच टेस्ट येते. पण एखाद्याचा पायगुण बद्दल काय बोलणार तू? साक्षात लक्ष्मी प्रगट झालेली असे वाटते काशी चाट भंडारला. आहे बघा, आणखी एक आलाय आपला दही समोसा चाट. एवढ्या भीड मध्ये तुम्हाला बघा आतमधला नजारा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अंदर मारना स्वीट पे अंदर चाट पे मारना. हे बघा, तो ओडिसा वरनं फॅमिली आहे इकडे. नमस्कार. हो, कैसा है? फर्स्ट टाइम ट्राई कर रहे हो? नहीं, पहले भी आए हुए हैं. बहुत बढ़िया टेस्ट है. भीड़ देख के हम लोग रुक गए. सब लोग को कैसा लगा टेस्ट? बहुत बढ़िया है ना. क्या ट्राई किया? आप लोग रेगुलरली आते हो? अरे बापरे, रेगुलरली येतात तरी एवढ्या भीड़ मध्ये परत आलेत बघा. सही है. हम लोग बॉम्बे से पहली बार आ रहे हैं. बहुत बढ़िया लगा, बहुत बढ़िया लगा. इतना भीड़ पहले नहीं था. इस भीड़ में भी ऐसा टेस्ट बरकरार है, ये बहुत बड़ी बात है. बघा, क्वालिटी अजून मेंटेन ठेवली, एवढी लोक आहेत. दुसऱ्या दिवशी भरपूर काही दाखवला तुम्हाला आणि काशी विश्वनाथ मंदिर आणि सर्व मंदिरांचे दर्शनही देण्याचा प्रयत्न केलं. आणि नीता अंबानी मॅडमनी फेमस केला चाट, काशी चाट भंडारी दाखवला आणि खूप सुंदर लागला. नक्की या इकडे येत आहे तर ओव्हरऑल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आल्यानंतर सांगायचं की हम अनुज भाई को मिलने के लिए आए हैं. हा, अनुज भाईच्या मदतीने आपल्याला भेटला. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर, बाय बाय.